राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनांमुळे सरकारची चांगलीच कोंडी झालेली आहे। आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी वरिष्ठ मंत्र्यांची कसरत सुरू आहे। जालन्यातल्या वडी बुद्रुकमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। दुसरीकडे पुण्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी मंगेश ससाणे ही उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। ससाणेंच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याची टीका सुरू होताच त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे आज सकाळी 11 वाजता ससाणेंच्या भेटीसाठी येत आहेत। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भेट होणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया। अरुण, एकीकडे काल आपण पाहिलं होतं हाकेंच्या भेटीसाठी प्रतिनिधी मंडळ सरकारचं पोहोचलं, आता आज ससाणेंच्या भेटीसाठी सुद्धा प्रतिनिधी मंडळ येतंय। काय अपेक्षित आहे, काय होऊ शकतं? गेल्या आठवडाभर मंगेश ससाणे यांचं उपोषण आंदोलन सुरू आहे। सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। एकूणच ओबीसी कार्यकर्त्याचं किंवा समाजाचं म्हणून हे तिसरं उपोषण आहे, कारण एक भगवानगडावरती आहे, दुसरं वडी बुद्रुकला प्राध्यापक लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत, तर तिसरे पुण्यामध्ये ॲडव्होकेट ससाणे उपोषणाला बसलेत। इतके दिवस उपोषणाला बसूनही त्यांच्या उपोषणाकडे, त्यांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष नाही अशी टीका होत होती। पंकज भुजबळ, छगन भुजबळ यांचे पुत्र 2 दिवसांपूर्वी त्यांना भेटून गेले होते आणि काल वडी बुद्रुक किंवा जालना त्याचप्रमाणे सह्याद्री अतिथीगृहावरती ज्या घडामोडी मुंबईमध्ये घडल्या त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी आज पुण्यात दाखल होत आहेत। एकतर छगन भुजबळ स्वतः सकाळी येणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यात बदल झालाय। छगन भुजबळ आणि उदय सामंत हे सकाळी लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी जालन्याकडे रवाना होणार आहेत। तर गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे त्याचप्रमाणे अतुल सावे हे तिघ पुण्यामध्ये ॲडव्होकेट ससाणे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। त्यामुळे त्यांच्या या भेटीमध्ये काय घडतं हे बघावं लागेल। आणि त्यानंतर संध्याकाळच्या पाठला छगन भुजबळ आणि उदय सामंत हे देखील पुण्यामध्ये संध्याकाळी 5च्या दरम्यान ॲडव्होकेट ससाणे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। नक्कीच, अतिशय महत्त्वाची ही घडामोड आहे। अपडेट्स या संदर्भातील तुमच्याकडून घेऊच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर एक महत्त्वाची घडामोड म्हणता येईल, आज लक्ष्मण हाकेंची भेट भुजबळ घेणार आहेत, त्यांच्यासोबत उदय सामंत असतील। तर आधी सकाळी वडीगोद्री इथे जाऊन लक्ष्मण हाकेंची भुजबळ भेट घेणार आहेत। दुसरीकडे संध्याकाळी ते पुण्यात येऊन ससाणेंना भेटणार आहेत। तर आता ससाणेंच्या उपोषणाकडे सरकारचं लक्ष नाहीये असं म्हणत एक नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत होता। त्यामुळेच आता आज सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ ससाणेंना पुण्यात भेटणार आहे।